तर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल आपण रात्री तर 65 किलोमीटर गाडी चालून आता जेवायला थांबलेलो आहे. ची पण बघा ह्या हॉटेलमध्ये थांबलेलो आहे आणि आपण आता पोहोचलेलो आहे गुजरात आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर. ती पाहू शकता इथं. तर मित्रांनो आता आपण घाट आरतीवर आलेलो आहे आणि घाट आरती चालू झालेली आहे. ओके. तर आपल्याला ना घाटावरती आरती करायला भेटलेली आहे बाई, त्यावरून जास्त नशीब. आपण एक्झॅक्टली जर तुम्हाला ना इथं स्टे करायचं असेल, राहायचं असेल तर ना मंदिराचं स्पेशल ना, तर आपण पुढे आलेलो आहे. हे पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर आणि एक मंदिर दाखवलं नाही भारत माता अशोक सेतू म्हणून ना, हा ब्रिज आहे मोठा. मंदिरात आपल्याला ही मूर्ती दिसलेली पाहू शकता शंकर. तर मित्रांनो तुम्हाला माहित असेल आपण रात्री इथे स्टे केलता. सो आता इथे स्टे करून सगळं आवरून झालेले आहे आणि इथून आता निघण्याची वेळ झालेली आहे. गाडीची कोल्ड स्टार्ट आहे पाहू शकता. तर चला जाऊया आता. आपल्याला जायचं आता डायरेक्ट मध्य प्रदेशमध्ये म्हणजे महाकालांकडे जायचंय. सो चला जाऊया आता. भरपूर असं घनदाट जंगल पण आहे वाटतं तुम्हाला सगळं दाखवणार आहे, एक्सप्लोर करणार आहे. ब्रेकफास्ट के लिए तर ना आपण आता 250 नाही 165 किलोमीटर गाडी चालून आता जेवायला थांबलेलो आहे. ती पण बघा ह्या हॉटेलमध्ये थांबलेलो आहे. आणि ही होती कोणती थाळी, तर पंजाबी नाही गुजराती थाळी होती. एवढी क्वालिटी लागते ना इकडं गुजराती जेवण, तिकडचं खाऊशीच वाटत नाही. गुजराती जेवणच एवढं जबरदस्त आहे ना, भरपूर. मी इथं आल्यापासून फक्त गुजराती जेवणच खातोय. बघा ताक वगैरे तिथं, ताक बीक रात्री तर माहिती तुम्हाला अनलिमिटेड जेवण खाल्लेलं आहे. तिथं ताक वगैरे भरपूर काय सुविधा आहे. लोणचं पाहू शकता. ते आपला माणूस जेवतोय. आपण हे पाव वगैरे चार्जिंग लावलेलं आहे, कारण की रात्रभर आपण टेंटमध्ये असल्यामुळे ना बॅटरी वगैरे ना डाऊन झालेले आहेत फोनची आणि कॅमेरा पण डाऊन आहे. सो चला आता जेवण वगैरे झालं ना, मग आता फक्त 200 किलोमीटर कंटिन्यू करायचंय. तर ना जेवण करून आता बाहेर आलं आपल्या गाडीकडे पाहू शकता. गाडी आता जाऊया कंटिन्यू 195 टॉप्स काढायचे, मग आहे आपण उज्जैनला. तर मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहे गुजरात आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर. ती पाहू शकता इथं त्याची बॉर्डर चालू होते. MP बॉर्डर चेकपोस्ट पाहू शकता. आणि आपण जस्ट पोहोचलेलो आहे गुजरातच्या बॉर्डरवर पोहोचलोय. आता जायचं आपल्याला, लवकरच गेलं पाहिजे. हे पाहू शकता गाडी. चला बॉर्डरवर पोहोचलो. आता मध्य प्रदेशमध्ये एंट्री झाली रे झाली. हर हर महादेव. महाकालेश्वर मंदिराच्या समोरच्या रोडने आलेलो आहे. 2 रोड आहेत त्यासाठी. संध्याकाळचे आपण किती वाजता पोहोचलो माहिती आहे का? आपण 5 वाजता पोहोचलेलो आहे. आणि 5 वाजता पोहोचल्यानंतर विषय असा झाला की ना, आम्ही रूम शोधत होतो. रूम घावली लगेच पाटापाटा घेतली की आता मग आंघोळ बिंघोळ केली रात्री, कारण की टेंट वगैरे टाकलेला, त्यामुळे ना आंघोळ केली. डायरेक्ट आता मंदिराकडे चाललोय दर्शनासाठी. सो चला आता दर्शन वगैरे करूया. आणि कारण की आपण हा ब्लॉग असाच कंटिन्यू करतोय, त्यामुळं स्मॉल पण म्हणजे बारीक पण होईल ब्लॉग जरा. मला आता मंदिराकडे जाऊ आणि घाट आरती पण असती. पण घाट आरतीवर आलेलो आहे आणि घाट आरती चालू झालेली आहे. ओके. तर घाट आरती चालू झालेली आहे.
तर आपल्याला ना घाटावरती आरती करायला भेटलेली आहे बाई, त्यावरून जास्त नशीब ना नसतं. सो आपल्याला ह्या पोराने बोलवलं ते म्हणला आरती कराय, म्हणजे हिंदीत बोलले बरं का की आरती कराय, आरती घे असं बोललं. मग म्हणलं आता एवढं मान दिलंय मनाने तर ना आता आरती करून घ्यावं. मग आरती केली तर बघा व्हिडिओ कसा वाटतोय त्या आरतीचा तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. महाकालेश्वरांची आरती ना 4 वाजता असते पहाटेच्या, कारण की उद्या आपल्याला निघायचे म्हणल्यावर ना पहाटे 4 वाजता आरती होणार आहे. तो बघूया उद्या जर भेटली ना बाई नशीबच असेल, पहाटे 4 वाजता उरकून लवकर जायला लागणार आहे. पब्लिक तुम्हाला घाटावरचे मंदिर दाखवतो. घाटावरती बघा एवढे अशी मंदिर आहेत. इथे एक मंदिर आहे, 1 2 बहुतेक तिकडे एक आहे, 3 मंदिर, 4 मंदिर, 5 6 7 8 9 भाई इथं ना 10-15 तर मंदिरच आहेत जागेवर घाटावरती. अशी एवढी 10 ते 15 मंदिर आहेत आणि प्रत्येक मंदिरात अशी आरती चालू असते. आपण चाललोय महाकालेश्वरांच्या मंदिराकडे. काय अरे भाई महाकालचे भक्त बघा कसले तसली काय तर रिंग लाईट लावायची आणि गोल गोल व्हिडिओ काढायचं भाई, त्यामुळे कलियोग महाग राहिले आजकाल. काय म्हणायचं तुला ह्याच्यावर, काय बोलायचं तुला ह्याच्यावर भाई नाकाव बोट. चला प्रसाद खायचे का? प्रसाद रे आत्ता सध्या जेवायची इच्छा नाही, तुला जेवायचं का? माझं पोट तर भरलंय तरी पण मला इच्छा आहे जेवायची. तर ना आता मंदिरात जाऊ, महाकालेश्वरांच्या मंदिरात जाऊ. तर चला मंदिराकडे चाललेलो आहे आणि आपल्या समोरच 20-25-30 पावलांच्या पुढंच आपलं मंदिर आहे लगेच. चला आता दर्शन वगैरे करू. आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे का नाही माहित नाही. चला आतच जाऊन मग होईल काहीतरी दर्शन वगैरे करू. गर्दी तर लय भयंकर, गर्दी लय राडा म्हणजे इज्जत वाढी, गर्दीच गर्दी. तर विषय असं झाला ना, फोन आपल्याला जमा करायला लावलेलं आणि ना आतमध्ये पण नेताना आलं, भरपूर अशी गर्दी आहे. हे बघा फोन आतमध्ये नेताना आलं, त्यामुळे ना तुम्हाला आता हे व्हिडिओ पण नाही दाखवू शकत आतमध्ये. जर आपण ना सकाळी जायचा प्रयत्न करणार आहे तर सकाळी बघूयात. जर दर्शन करताना जर फोन यूज करता आला ना तर नक्की तुम्हाला व्हिडिओ दाखवेल. आता तुम्हाला ना एवढं फक्त जे बाहेर जर व्ह्यू आहेत ना हे सगळं दाखवणार आहे तुम्हाला. एवढं जे पण आपल्या बाहेरच्या साईडला मंदिरं वगैरे अजून शो ऑफिस वगैरे असं काय असेल ना ते सगळं दाखवणार आहे. मला ना इथं स्टे करायचं असेल, राहायचं असेल तर ना मंदिराचं स्पेशल ना श्री महाकालेश्वर भक्ती निवास आहे, पाहू शकता. इथं भेटून जाईल तुम्हाला, राहण्याची उत्तम सोय इथं होऊन जाईल. आम्ही तर आता रूमवर राहतोय, पण जर तुम्हाला जर रूम जर परवडली नाही तर तुम्ही त्या निवासात राहू शकता. ते एकदम फ्री असणार आहे आणि इथं त्यांचं जेवण वगैरे पण असतं. तर आपण ना मंदिराच्या साईडला आलतो आणि मंदिराच्या साईडला ना तुम्हाला असे विविध प्रकारचे मूर्ती, स्ट्रक्चर, मराठी भाषेत आपण मूर्तीच बोलतो, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. हे बघा शंकर आहेत, ते काहीतरी आहे तुम्हाला समजून घ्या. आणि अमृत पर्वत पाहू शकता तिथं शंकराचे, आणि शेषनाग आहे, तांबे. आणि दिवसात जेवढं क्लिअर दिसेल ना तेवढं रात्रीचं क्लिअर नाही दिसणार. आता फक्त आपण नॉर्मलमध्ये दिसेल तुम्हाला, हे पाहू शकता. तर आपण पुढे आलेलो आहे, हे पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर. आणि इकडं पण बघू शकता, इथं पण भरपूर सारे स्ट्रक्चर आहेत. पलीकडं पूल पण आहे पाहू शकता, त्या साईडला पूल आहे तिथं. वरती भरपूर असं ना बघण्यासारखं आहे, पाहण्यासारखं आहे. त्याला तिकडं पण थोडं जाऊन येतो आणि तुम्हाला दाखवतो पुलावर कसं आहे. तुम्हाला एक मंदिर दाखवलं नाही, भारत माता मंदिर म्हणून हे पाहू शकता, हे समोर आहे. तर थोडं पुढे आलं ना इथं ना अशोक सेतू म्हणून ना हा ब्रिज आहे मोठा. मंदिराच्या मेन जो द्वार, मुख्य द्वार आहे, बघा पूर्ण असा हा मोठा ब्रिज आहे ना, पूर्ण हा ब्रिज आहे मोठा. आणि त्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याला ही मूर्ती दिसलेली पाहू शकता, शंकरांची आहे. पूर्ण असताना अंधार आहे, नाईटमुळे एवढं क्लिअर दिसत नसणार आहे, पण ही मूर्ती एक नंबर आहे दिसायला पण पाहू शकता. तुम्हाला आतनं नाही दाखवता आलं, पण तुम्हाला बाहेरनं ना LCD वरती ना महाकालांची पिंड दाखवतो. शिवलिंग, महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. मर हरी हाथ